गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11th कॉमर्स 11वी कॉमर्स या क्लाससाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत जर्नल. आणि जर्नलचा आपला थेरी लेक्चर आपले चालू आहे. आपण पहिला थेरी लेक्चर पूर्ण शिकलेलं आहे, जर्नलचं मीनिंग वगैरे आपण सगळं त्याच्यामध्ये शिकलो आणि आज दुसरा थेरी लेक्चर आपण या लेक्चर सिरीजमध्ये घेत आहोत. आणि काही महत्त्वाच्या जर्नल एंट्रीमध्ये काही ॲडजस्टमेंट म्हणा किंवा काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन तिथे येते आणि बरेच विद्यार्थी त्या एंट्री करताना मिस्टेक करतात. मग एंट्री करताना त्या मिस्टेक होऊ नये म्हणून प्रॉब्लेम घेण्या अगोदर आज मला वाटलं की परत एक सेपरेट लेक्चर त्याच्यावर घ्यावं, म्हणून आपण एक सेपरेट लेक्चर त्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनवर घेतोय, ज्या इन्फॉर्मेशन तुम्हाला एंट्रीमध्ये येतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही मिस्टेक करू शकतात. मग ते मिस्टेक होऊ नये म्हणून त्या इन्फॉर्मेशन आज आपण सेपरेट शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या इन्फॉर्मेशन सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण आता प्रत्येक क्लासचा सिलेबस 11वी 12वी FY SY TY चॅप्टर वाईज प्रत्येक चॅप्टर टोटल सिलेबस तुम्हाला फक्त फ्री ऑफ कॉस्ट DNA कॉमर्सवर अवेलेबल होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, येऊया आपण जर्नल. आपण शिकलोच पहिल्या लेक्चरमध्ये जर्नलचा अर्थ काय, जर्नल या शब्दाची उत्पत्ती कशी, फ्रेंच शब्द जो आहे जोर त्याच्यापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे, हे मी सगळं थेरीमध्ये तुम्हाला शिकवलं होतं. तर थेरीमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो जर्नलचा अर्थ शिकलो होतो. त्याच्यानंतर जर्नल एंट्रीचे दोन प्रकार, सिंपल जर्नल एंट्री, कंबाईन जर्नल एंट्री. त्याच्यानंतर जर्नल एंट्रीचे जे काही अकाउंट्स आहे ते 5, असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस, कॅपिटल आणि त्याचे रूल्स, डेबिट क्रेडिटचे आणि DNA कॉमर्सची ट्रिक, हे सगळं मी तुम्हाला शिकवलं होतं. हे शिकूनसुद्धा बरेच विद्यार्थी जर्नल एंट्री करताना काही मिस्टेक करू शकतात काही इन्फॉर्मेशनमध्ये. मग जर्नल एंट्री करताना काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन ट्रान्झॅक्शनमध्ये येतात. उदाहरणार्थ पहिली इन्फॉर्मेशन येऊ शकते GST संदर्भात. मग GST काय आहे? GSTचा फुल फॉर्म इथं मी लिहिलेला आहे बघा, तुम्ही इथं वाचू शकता. GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. जो आकारला जातो हा सर्व्हिस टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे, जो भारतामध्ये आता एकच इनडायरेक्ट टॅक्स अवेलेबल आहे. अगोदर जेवढे इनडायरेक्ट टॅक्स होते, सर्व्हिस टॅक्स असेल किंवा तुमचं व्हॅट असेल, सेल्स टॅक्स असेल, हे सगळे इनडायरेक्ट टॅक्स एकच इनडायरेक्ट टॅक्समध्ये इन्क्लूड आहे आणि त्याचं नाव आहे GST. तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा भारतामध्ये इनडायरेक्ट टॅक्स लागू केला जातो. कशावर? त्याच्या नावावरच आहे, गुड्स आणि सर्व्हिसेसवर. जितक्या पण वस्तू खरेदी विक्री होतात आणि जितक्या पण सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या गुड्स आणि सर्व्हिसेसवर एक इनडायरेक्ट टॅक्स आकारला जातो, त्याला म्हणतात GST. तर GSTचे रेट किती टक्क्याने GST आकारला जातो? तर GSTचे रेट विद्यार्थी मित्रांनो 0%, 5%, 12%, 18%, 28% अशा वेगवेगळ्या रेटने GST आकारला जातो. काही गुड्सवर 5%, तर काही गुड्सवर 28%, काहीवर 18%, असं वेगवेगळे GSTचा रेट आहे आणि त्या रेटनुसार त्याच्यावर GST आकारला जातो. मग GST हा एक टॅक्स आहे जो वस्तू आणि सेवांवर आकारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याची जर्नल एंट्री तुम्हाला करायची असते. तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, GST मोस्टली कशावर आकारला जातो? तर GST मोस्टली हा परचेस आणि सेल्सच्या ट्रान्झॅक्शनवर आकारला जातो. उदाहरण म्हणून मी 2 ट्रान्झॅक्शन इथं लिहिले. आणि परचेस, सेल्स आणि सर्व्हिसेस, जे काही सर्व्हिस असतील, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस असेल, अजून वेगवेगळ्या ज्या काही सर्व्हिसेस असतील त्या सर्व्हिसेसवर GST हा आकारला जातो. तर GST आकारताना हा रेट आहे 5%, 12%, 18%, 28%. जर्नल एंट्री करताना जो रेट GSTचा दिला ट्रान्झॅक्शनमध्ये त्या रेटचे 2 GST तुम्ही चार्ज करायचे. त्या रेटचे 2 GST कोणते? त्या टोटल रेटपैकी समजा प्रॉब्लेममध्ये 12% GST दिला तर 12%चे 2 GST तुम्ही तयार करा. एक GST चार्ज करा CGST म्हणून आणि एक GST चार्ज करा SGST म्हणून. मग CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे GSTचा जो काही रेट प्रॉब्लेममध्ये दिला जाईल, ट्रान्झॅक्शनमध्ये दिला जाईल, त्या GSTच्या रेटचे 2 भाग करायचे. त्या रेटचा टोटल 50% CGST म्हणून चार्ज करा आणि 50% SGST म्हणून चार्ज करा. बघा इथं मी लिहिलेलं आहे की टोटल जर्नल एंट्रीमध्ये 50% GST हा CGST म्हणून चार्ज करा आणि 50% GST हा SGST म्हणून चार्ज करा. उदाहरणार्थ 12% दिले तर 12%चे 6% CGST आणि 6% SGST. समजा 18% दिले तर 9% CGST आणि 9% SGST. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स
SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. उदाहरणार्थ आपण एंट्री करूया आणि मग तुम्हाला समजेल. परचेस फर्निचर एंट्री मी तुम्हाला सांगितलेली. परचेस प्रत्येक एंट्री करताना ट्रिक वापरायची. कॅश येणार का जाणार. तर परचेस खरेदी करणे, खरेदी केल्यामुळे आपली कॅश जाणार. कॅश गेली तर कॅश अकाउंट क्रेडिट आणि कॅश आली तर कॅश अकाउंट डेबिट. मग कॅश जाणार आहे, कॅश अकाउंट क्रेडिट आणि परचेस अकाउंट डेबिट. परंतु परचेस मी तुम्हाला नियम शिकवला होता. परचेस जर गुड्स केले तर परचेस अकाउंट वापरायचं, पण परचेस जर असेट्स केल्या किंवा सेल्स असेट केल्या तर असेट अकाउंट वापरायचं. परचेस अकाउंट सेल्स अकाउंट वापरायचं नाही. तर एक लक्षात घ्या, कॅश आपली जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि परचेस ऐवजी कोणता अकाउंट, फर्निचर अकाउंट डेबिटला. मग एंट्री आपली काय होणार विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे एंट्री करू फर्निचर अकाउंट. परचेस ऐवजी आपण असेट खरेदी केल्या म्हणून असेटचं नाव लिहा, फर्निचर अकाउंट डेबिट. लगेच विद्यार्थी काय लिहितील इथं, टू कॅश अकाउंट, कारण कॅश जाणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो इथं GST सांगितलं बघा, परचेस फर्निचर 50,000 ॲट 18% GST. फर्निचर परचेस करताना 18% GST लागू झालेली आहे. तर एक लक्षात घ्या, GST प्रोडक्टवर, वस्तूवर लागू होते. मग कॅश हे प्रोडक्ट नाही आहे, कॅश आपला क्रेडिटला जाणार. मग प्रोडक्ट कोणता आहे, वस्तू फर्निचर. मग GST फर्निचर सोबत लागू करायचं म्हणजे फर्निचर डेबिटला आहे, तर GST सुद्धा डेबिटलाच लागू करायची. आणि डेबिटला जेव्हा तुम्ही GST लागू करणार तेव्हा एक शब्द वापरा, त्या शब्दाला म्हणतात इनपुट GST. मग इथे शब्द लिहायचा इनपुट, डेबिटला लिहिताना इनपुट. आणि दोन GST तुम्हाला लागू करायचे, कोणते, CGST आणि SGST. इनपुट CGST अकाउंट आणि परत इनपुट कोणता GST, SGST अकाउंट. हे दोन्ही पण डेबिटला येतील कारण फर्निचर डेबिटला आहे. टू आपली कॅश जाणार म्हणजे टू कॅश अकाउंट. या पद्धतीने एंट्री होणार. म्हणजे प्रोडक्ट जो असेल तो डेबिटला येणार असेट आणि त्याच्यासोबत दोन GST चार्ज करणार, CGST आणि SGST. मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं किती CGST आणि किती SGST. टोटल रेटच्या 50% CGST आणि 50% SGST. मग रेट किती आहे, 18%. मग फर्निचर कितीला खरेदी केला, 50,000. मग फर्निचरची अमाऊंट लिहा 50,000. फर्निचरची अमाऊंट 50,000. आता 18%चे 9% CGST आणि 9% SGST. उदाहरणार्थ मी इथं लिहितोय, तुम्ही उत्तर लिहिताना लिहिण्याची गरज नाही. 18% पैकी 9% सेंट्रल GST आणि 9% स्टेट GST तुम्ही चार्ज करणार. मग टक्के किती, 50,000 वर काढायचे. मग 50,000 वर 9% CGST काढायचे आणि 9% SGST. आपल्याला टक्के पर्सेंटेज काढता आले पाहिजे. टोटल अमाऊंटमधून एक झिरो कट केला तर 10%. मग 50,000चा एक झिरो कट केला तर 5,000 उरतात, म्हणजे 5,000 10%. दोन झिरो जर कट केले तर किती दिसत आहे, 500 दिसत आहे. तर दोन झिरो कट केले तर 1%. मग इथं दोन झिरो जर कट केले तर किती अमाऊंट दिसते, 500. मग 500 म्हणजे 1%. तर 9% म्हणजे किती, 500 गुणिले 9 करा, 9×5 = 45, 4,500. मग 4,500 तुमची CGST येणार आणि तेवढेच 4,500 तुमची काय येणार, SGST येणार. आणि टोटल अमाऊंट तुम्ही कॅश म्हणून पेड करणार. मग फर्निचर आपण 50,000ला खरेदी केलं आणि त्याच्यावर GST 4,500 आणि 4,500 9,000. 50 आणि 9 किती, 59,000 रुपयाला आपल्याला फर्निचर बसलं आहे. मग फर्निचरसाठी आपण किती रुपये पेड केले GST सोबत, 59,000. मग फर्निचरची ओरिजिनल कॉस्ट 50,000 होती, त्याच्यावर GST आपण आकारला आणि टोटल आपल्याला फर्निचर बसलं 59,000. नॅरेशन बीइंग फर्निचर परचेस ॲट किती टक्के GST, 18% GST. या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सोडवायचं आहे. तर CGST आणि SGST कुठे घेतले, मी डेबिटला घेतले. म्हणजे एवढं एक लक्षात घ्या, परचेसच्या ट्रान्झॅक्शन जेव्हा तुम्ही परचेस करणार तेव्हा GST, CGST आणि SGST कुठे घ्यायचे, तर CGST आणि SGST इथं लिहितो मी, फक्त डेबिटलाच घ्यायचे. कुठे घ्यायचे, डेबिटला, कॅश सोबत घ्यायचे नाही, प्रोडक्ट वस्तू सोबत घ्यायचे. आता सोल्डची एंट्री मला दाखवा. मी तुम्हाला सांगितलं होतं परचेस आणि सेलच्या ट्रान्झॅक्शनमध्ये GST येतो. मग सोल्ड केल्यामुळे कॅश येणार का जाणार, विकल्यामुळे कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. मग कॅश अकाउंट डेबिट एंट्री करा, कॅश अकाउंट डेबिट. आणि तुम्हाला माहिती आहे आपण कॅश सोबत GST चार्ज करत नाही, आपण वस्तूसोबत GST चार्ज करतो. मग काय विकलं, मोटर कार विकली आणि मोटर कार विकून 1 लाख रुपये आले, 28% GST आहे. मग कॅश आली, कशामुळे आली, कॅश सेल केल्यामुळे आली. मग कॅश अकाउंट डेबिट आणि सेल्स अकाउंट क्रेडिट. पण सेल्स ऐवजी असेट असतील तर असेट अकाउंट वापरायचं. मग
सेल्स ऐवजी काय लिहिणार, टू मोटर कार अकाउंट, मोटर कार अकाउंट. आता मोटर कार कितीला विकली, तर मोटर कार वस्तूची किंमत लिहायची 1 लाख. मोटर कार कितीला विकली, 1 लाखाला. आणि मी तुम्हाला सांगितलं परचेस आणि सेल्समध्ये जीएसटी जर आला तर जीएसटी चार्ज करा. परचेसमध्ये जीएसटी डेबिटला चार्ज करायचा वस्तूसोबत. इथं वस्तू कुठे दिसते तुम्हाला, कॅश वस्तू आहे का, नाही. वस्तू कोणती, मोटर कार, वस्तू क्रेडिटला आहे. मग सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपली असेट, आपली वस्तू कुठे असणार, क्रेडिटला. मग सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जीएसटी नेहमी चार्ज करा क्रेडिटला. ही शॉर्टकट ट्रिक तुम्हाला सांगितलं. मग जीएसटी कुठे चार्ज करायचं, क्रेडिटला. जेव्हा तुम्ही डेबिटला जीएसटी चार्ज करता तेव्हा शब्द वापरतात इनपुट जीएसटी, आणि क्रेडिटला जीएसटी चार्ज केली तर आउटपुट जीएसटी शब्द वापरा. म्हणजे या टू आउटपुट कोणती जीएसटी, पहिले सी जीएसटी, टू आउटपुट सी जीएसटी अकाउंट, आणि दुसरं कोणतं, टू आउटपुट एस जीएसटी अकाउंट. आणि मग तुम्हाला माहिती आहे आता टोटल रेटच्या 50% सी जीएसटी आणि 50% एस जीएसटी. मग 28चे निम्मे 14% सी जीएसटी आणि 14% एस जीएसटी. इथं लिहायचं नाही परंतु मी दाखवतोय तुम्हाला फक्त. 14% सी जीएसटी, 14% एस जीएसटी. मग 1 लाखामधून 2 झिरो कट करा, 2 झिरो कट केले तर 1% किती राहतात, 1000. मग 1000 1% आपल्याला 14% पाहिजे. मग 1000 गुणिले 14 म्हणजे किती येतात, 14000. मग 14000 सी जीएसटी आणि 14000 एस जीएसटी. आता मला सांगा 1 लाखाचं मोटर कार विकली, त्याच्यावर जीएसटी 14000 सी जीएसटी आणि 14000 एस जीएसटी. 14 आणि 14 28 आणि हे 1 लाख, म्हणजे 1,28,000 तुमची कॅश असणार. तुम्हाला कॅश टॅक्स सोबत किती मिळणार, 1,28,000. नॅरेशन बिंग मोटर कार सोल्ड ॲट किती टक्के जीएसटी, 28% जीएसटी. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही जीएसटीच्या एंट्र्या करू शकतात. खूप सोपं आहे. जीएसटीच्या एंट्र्या परत कशा करायच्या मी परत सांगतो. तुम्ही जीएसटी परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जीएसटी आलं तर जीएसटी इनपुट सी जीएसटी आणि इनपुट एस जीएसटी 2 जीएसटी चार्ज करायचे. टोटल रेटच्या 50% अर्धे सी जीएसटी आणि अर्धे एस जीएसटी. मग 18चे अर्धे 9% सी जीएसटी, 9% एस जीएसटी. मग कुठे घ्यायचे, परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जीएसटी नेहमी डेबिटला घ्यायचे वस्तूसोबत, आणि सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये इनपुट सी जीएसटी आणि एस जीएसटी कुठे घ्यायचे, क्रेडिटला. म्हणजे परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जीएसटी 2 जीएसटी सी जीएसटी एस जीएसटी डेबिटला घ्या. बघा आपण इनपुट शब्द वापरायचा. जेव्हा डेबिटला लिहिणार तेव्हा इनपुट सी जीएसटी म्हणा आणि इनपुट एस जीएसटी म्हणा अर्धे टक्के. आणि जेव्हा सेलचा ट्रान्झॅक्शन येईल तेव्हा जीएसटी आपला क्रेडिटला रेकॉर्ड होणार. मग जीएसटी क्रेडिटला रेकॉर्ड करताना आउटपुट शब्द, डेबिटला जीएसटी आली तर इनपुट सी जीएसटी, क्रेडिटला आली तर आउटपुट सी जीएसटी. समजलं. या पद्धतीने इनपुट आणि आउटपुट हे शब्द वापरा. डेबिटला जीएसटी आली तर इनपुट जीएसटी आणि क्रेडिटला आली तर आउटपुट जीएसटी. आणि टोटल जीएसटीचा जो रेट असेल त्याच्या अर्धा सी जीएसटीला चार्ज करा आणि अर्धा एस जीएसटीला चार्ज करा. तर या पद्धतीने तुम्ही ते सोडवायचं आहे. तर आय होप तुम्हाला जीएसटी समजला असेल. जर्नल एंट्री करताना 50% सी जीएसटी आणि 50% एस जीएसटी. परचेसमध्ये प्रोडक्टसोबत डेबिटला आणि सेल्समध्ये प्रोडक्टसोबत कुठे क्रेडिटला जीएसटी चार्ज करायची. म्हणजे शॉर्टकट ट्रिक काय, परचेसचा ट्रान्झॅक्शन असेल तर जीएसटी सी जीएसटी आणि एस जीएसटी कुठे येणार, डेबिटला येणार. आणि सेल्सचा ट्रान्झॅक्शन असेल तर सी जीएसटी आणि एस जीएसटी कुठे येणार, क्रेडिटला येणार. संपलं. तर जीएसटीचे ट्रान्झॅक्शन जर आले तर या पद्धतीने एंट्री करा. आणि विदाउट जीएसटी असेल तर एवढीच एंट्री करायची. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, विदाउट जीएसटी कॅश अकाउंट डेबिट टू मोटर कार. जीएसटी असेल तर फक्त क्रेडिटला 2 जीएसटी ॲड करा. इकडे परचेसमध्ये डेबिटला 2 जीएसटी ॲड करा. कोणते 2 जीएसटी, सी जीएसटी आणि एस जीएसटी. दुसरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेममध्ये दिली जाते डिस्काउंट. डिस्काउंटमध्ये पण बरेच विद्यार्थी चुकतात. तर जीएसटी नंतर आपण दुसरी इन्फॉर्मेशन शिकूया, डिस्काउंट. तर डिस्काउंट 2 प्रकारचे आहे. इथं मी लिहिले ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट इथं कंसामध्ये जे लिहिलं ते तुम्ही नोटबुकमध्ये रेकॉर्ड करून ठेवा. ट्रेड डिस्काउंटसाठी नो सेपरेट एंट्री, जर्नल एंट्रीमध्ये डिस्काउंट दाखवायचं नाही.
ट्रान्झॅक्शनमध्ये कोणता डिस्काउंट सांगितला, ट्रेड डिस्काउंट सांगितला, तर जर्नल एंट्रीमध्ये सेपरेट जर्नल एंट्री डिस्काउंटची करायची नाही. मग काय करायचं, डिस्काउंट सांगितलं तर फक्त टोटल अमाऊंटमधून तेवढा डिस्काउंट वजा करायचं आणि रेकॉर्ड करायचं. समजा तुम्हाला अमाऊंट सांगितली 20,000 आणि ट्रेड डिस्काउंट सांगितला 10%, मग 10% म्हणजे एक झिरो कट करा, म्हणजे किती येतात 2,000. मग 2,000 वजा करा 20,000 मधून, म्हणजे एंट्री करताना फक्त 18,000ची एंट्री करायची, त्याच्यामध्ये डिस्काउंटची सेपरेट एंट्री दाखवायची नाही. एंट्री करताना फक्त डिस्काउंटची अमाऊंट वजा करायची आणि एंट्री करायची कोणत्या डिस्काउंटला, ट्रेड डिस्काउंटला. परंतु ट्रान्झॅक्शनमध्ये जर कॅश डिस्काउंट शब्द आला तर कॅश डिस्काउंट वजा करायचा नाही. ट्रेड डिस्काउंट आपण वजा करतो, ओरिजिनल किंमत 20,000, त्याच्यातून ट्रेड डिस्काउंट 2,000 वजा करा आणि एंट्री कितीची करणार, 18,000ची. परंतु कॅश डिस्काउंट जर आलं तर कॅश डिस्काउंट असं वजा करत नाही. कॅश डिस्काउंटची डायरेक्ट सेपरेट एंट्री करायची, रेकॉर्ड सेपरेट एंट्री. मग कॅश डिस्काउंट दोन प्रकारचा असू शकतो. ट्रेड डिस्काउंट हा कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शनवर येऊ शकतो. कॅश डिस्काउंटमध्ये आपण सेपरेट एंट्री करतो. कॅश डिस्काउंट दोन प्रकारचा, एक तुम्ही डिस्काउंट देऊ शकता किंवा डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतो. तर कॅश डिस्काउंट एक तर तुमचा प्रॉफिट होणार किंवा तुमचा लॉस होणार. केव्हा प्रॉफिट केव्हा लॉस, जेव्हा आपण दुसऱ्याला डिस्काउंट देऊ तर आपला काय झाला, डिस्काउंट दिला म्हणजे आपल्याला पैसे कमी मिळतील. मग डिस्काउंट म्हणजे सूट, सवलत. मग समजा मला रामकडून 1,000 रुपये घ्यायचे आणि मी रामला सांगितलं 100 रुपये डिस्काउंट, मग राम मला किती देतोय, 900 रुपये देतोय. याचा अर्थ माझा 100 रुपये डिस्काउंट मी रामला दिला म्हणजे 100 रुपये माझा काय झाला, लॉस झाला. जेव्हा जेव्हा मी डिस्काउंट देणार म्हणजे आपण डिस्काउंट देणार तेव्हा आपला लॉस होणार, त्याला म्हणतात डिस्काउंट अलाउड. आपण जेव्हा डिस्काउंट देणार तेव्हा त्याला म्हणणार डिस्काउंट अलाउड. आणि तो जर्नल एंट्रीमध्ये सेपरेट डिस्काउंट अलाउड कुठे दाखवायचा, डेबिट साईडला जर्नल एंट्री करताना. आज समजा रामला मला 1,000 रुपये द्यायचे, आता रामकडून नाही घ्यायचे, रामला मला 1,000 रुपये द्यायचे आणि रामने सांगितलं 100 रुपये डिस्काउंट. आता मी डिस्काउंट नाही दिलं, रामने मला डिस्काउंट दिलं 100 रुपये. आता मी रामला 1,000 ऐवजी किती देणार, 900 रुपये देणार. म्हणजे 100 रुपये मी त्याला कमी दिले, 100 रुपये मला डिस्काउंट मिळाला. डिस्काउंट मिळाला तर माझा फायदा आहे, फायदा म्हणजे प्रॉफिट. म्हणजे डिस्काउंट जर मी दिला तर माझा लॉस आहे, तर तो काय नावाने लिहायचा, डिस्काउंट अलाउड. परंतु जेव्हा मला डिस्काउंट मिळेल समोरच्या व्यक्तीकडून तेव्हा तो माझा फायदा आहे, त्याला म्हणायचं डिस्काउंट रिसिव्ड. मला डिस्काउंट मिळाला तर त्याला काय म्हणणार, डिस्काउंट रिसिव्ड. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला डिस्काउंट मिळेल, कोणता डिस्काउंट, कॅश डिस्काउंट, तेव्हा तो कुठे दाखवायचा, जर्नल एंट्रीमध्ये क्रेडिटला दाखवायचा. झालं कॅश डिस्काउंट. म्हणजे ट्रेड डिस्काउंट सेपरेट एंट्री करायची नाही, फक्त वजा करायचं आणि रेकॉर्ड करायचं. कॅश डिस्काउंट सेपरेट एंट्री करायची, वजा करायचं नाही. म्हणजे 100 रुपये वजा नाही करायचे, जसे 2,000 रुपये तुम्ही वजा केले होते आणि एंट्री केली होती. ट्रेड डिस्काउंटला वजा करून ओरिजिनल किमतीमधून वजा करायचं आणि एंट्री करायची. ट्रेड डिस्काउंट सेपरेट दाखवायचा नाही. परंतु कॅश डिस्काउंट वजा केला जात नाही, ओरिजिनल अमाऊंट तशीच ठेवायची. कॅश डिस्काउंट फक्त सेपरेट रेकॉर्ड करायचं. जेव्हा जेव्हा आपण डिस्काउंट देणार तेव्हा आपला लॉस होणार, म्हणजे त्याला म्हणायचं डिस्काउंट अलाउड. कॅश डिस्काउंट डेबिटमध्ये रेकॉर्ड करा. आणि जेव्हा तुम्हाला डिस्काउंट मिळणार तेव्हा तो तुमचा प्रॉफिट आहे, त्याला म्हणा डिस्काउंट रिसिव्ड. तेव्हा तो डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला रेकॉर्ड करा. ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही तुम्हाला शिकवणारच आहे. म्हणजे सेपरेट डिस्काउंटची एंट्री फक्त कशाची करायची, कॅश डिस्काउंटची. ट्रेड डिस्काउंटची सेपरेट एंट्री करायची नाही. ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती डिस्काउंटची. जीएसटी आपण शिकलो, डिस्काउंट आपण शिकलो. परत एकदा मला कमेंट करून सांगा, ट्रेड डिस्काउंट सेपरेट एंट्री करणार का, नाही. ट्रेड डिस्काउंट फक्त ओरिजिनल किमतीमधून वजा करायचं. कॅश डिस्काउंट सांगितलं तर वजा नाही करायचं, ओरिजिनल किंमत तशीच ठेवायची. डिस्काउंट मिळालेला किंवा दिलेला सेपरेट दाखवायचा. डिस्काउंट दिला तर डिस्काउंट अलाउड दाखवा डेबिटला. डिस्काउंट मिळाला तर डिस्काउंट रिसिव्ड दाखवा क्रेडिटला. त्याच्यानंतर परचेस आणि परचेस रिटर्न. तर आत्ताच मी सांगितलं होतं परचेस आणि परचेसचे रिटर्न, सेल्स आणि सेल्सचे रिटर्न, त्याला काय शब्द आहे बघा. तर जेव्हा जेव्हा आपण माल खरेदी करतो आणि माल खरेदी केलेला जर खराब निघाला, डॅमेज झालेला असला, अनेक कारणं असतील, तर आपण तो माल काय करतो, परत करतो. त्याला म्हणतात परचेस रिटर्न. आणि परचेस रिटर्नला अजून एक शब्द लक्षात ठेवा, तो जो ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला येऊ शकतो, पाठ करून ठेवा. जेव्हा जेव्हा आपण परचेस केलेला माल परत पाठवतो सप्लायरला, ज्याच्याकडून आला होता त्याला परत पाठवला, कोणता माल, परचेस केलेला, तर परचेस केलेला माल जेव्हा तुम्ही रिटर्न करतात तेव्हा त्याला म्हणतात रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न आहे. ते कोणते रिटर्न आहे, परचेस रिटर्न. परचेस केलेला माल जेव्हा तुम्ही रिटर्न करतात तेव्हा त्याला म्हणतात रिटर्न आउटवर्ड. आणि विकलेला माल, आपण समजा वस्तू विकल्या आणि त्या वस्तू ग्राहकाकडून परत आल्या आपल्याला,
मग त्या वस्तू आपण विकल्या होत्या, सेल्स केल्या होत्या आणि सेल्स केलेल्या वस्तू परत आल्या, त्याला काय म्हणणार, सेल्स रिटर्न. आणि सेल्स रिटर्नला एक शब्द म्हणतात, त्याला लक्षात ठेवा, रिटर्न इनवर्ड. सेल्स रिटर्नला काय म्हणणार, रिटर्न इनवर्ड. म्हणजे परचेस केलेला माल जेव्हा परत दिला जाणार तेव्हा त्याला रिटर्न आउटवर्ड म्हणा, सेल्स केलेला माल परत येणार तेव्हा त्याला रिटर्न इनवर्ड म्हणा. आता एक लक्षात घ्या, परचेस नेहमी जर्नल एंट्रीमध्ये डेबिटला असतो. परचेस नेहमी जर्नल एंट्रीमध्ये बघा, परचेस केलेला नेहमी डेबिटला असतो आणि सेल्स केलेल्या वस्तू नेहमी क्रेडिटला असतात. सेल्स केलेल्या वस्तू नेहमी क्रेडिटला असतात. मग परचेस जर्नल एंट्रीमध्ये डेबिटला असतात तर त्याच्या ऑपोजिट इफेक्ट करायचं, उलट. मग परचेस जर डेबिटला असेल तर परचेसचे रिटर्न कुठे जातील, क्रेडिटला. परचेस जर डेबिटला येत असतील तर परचेसचे रिटर्न कुठे जातील, क्रेडिटला. आणि सेल्स नेहमी क्रेडिटला असतो एंट्रीमध्ये. एंट्रीमध्ये सेल्स नेहमी क्रेडिटला असतो. मग सेल्स जर क्रेडिटला असेल तर त्याचे रिटर्न कुठे जातील, डेबिटला. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला परचेस रिटर्न सांगितलं जाईल तर परचेस रिटर्न जर्नल एंट्रीमध्ये कुठे दाखवा, क्रेडिटला. ज्या ज्या वेळेस सेल्स रिटर्न सांगतील तर सेल्स रिटर्न एंट्रीमध्ये कुठे दाखवा, डेबिटला. संपल्या ट्रिक. तर या पद्धतीने तुम्ही जर्नल एंट्री करू शकतात. मग परचेस डेबिटला असतो तर परचेसचे रिटर्न कुठे जातील, क्रेडिटला. परचेस रिटर्न सांगितले तर जर्नल एंट्रीमध्ये रिटर्न आउटवर्ड कुठे दाखवायचे, क्रेडिटला. सेल्स रिटर्न सांगितले, सेल्स रिटर्नला कोणता शब्द आहे, रिटर्न आउटवर्ड. सेल्स क्रेडिटला असतात तर त्याचे रिटर्न कुठे जातील, डेबिटला. एंट्री करताना मी तुम्हाला पुढे शिकवणारच आहे. ह्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, जिथं विद्यार्थी चुकतात. मग आपण म्हणून सेपरेट लेक्चर याच्यावर घेतलं आणि याच्यानंतर आता आपण पहिला प्रॉब्लेम जर्नल एंट्रीचा सॉल्व्ह करूया. तर GST, डिस्काउंट आणि रिटर्न हे या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं. परचेस रिटर्न प्रॉब्लेममध्ये आले तर कुठे दाखवणार, क्रेडिटला. सेल्स रिटर्न प्रॉब्लेममध्ये सांगितले तर एंट्री करताना सेल्स रिटर्न कुठे रेकॉर्ड करणार, डेबिटला. या पद्धतीने तुम्ही ते रेकॉर्ड करा. GST जेवढा रेट असेल तेवढ्या त्याच्या 50% CGST दाखवा, 50% SGST दाखवा. परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये GST, CGST, SGST डेबिटला येणार आणि सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये CGST, SGST क्रेडिटला येणार. जेव्हा CGST, SGST डेबिटला लिहितात तेव्हा इनपुट शब्द वापरा. जेव्हा CGST, SGST क्रेडिटला लिहितात तेव्हा आउटपुट शब्द वापरा. डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट सेपरेट एंट्री करायची नाही, फक्त ओरिजिनल किंमतमधून तेवढा डिस्काउंट वजा करायचा. कॅश डिस्काउंट वजा करायचा नाही, ओरिजिनल किंमत तशीच ठेवायची. मिळालेला किंवा दिलेला डिस्काउंट सेपरेट दाखवायचा. डिस्काउंट जर दिला तर डिस्काउंट अलाउड म्हणून रेकॉर्ड करा. डिस्काउंट जर मिळाला तर डिस्काउंट रिसिव्ड म्हणून रेकॉर्ड करा. आणि रिटर्न मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळपूर्वी सांगितले. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन समजलेली असेल. पुढच्या लेक्चरला आपण जर्नलचा पहिला प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.